या सगळ्या संदर्भात आणखी अपडेट देतील. राजू, आता सगळे नेते मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत, निवडणूक अधिकाऱ्यांकडे पोहोचतायत, काय अपडेट्स आहेत? अगदी पाहतो आपण बैठकीला जे आहे ते राज ठाकरे पोहोचलेले आहेत. त्यासोबत आपण पाहतोय की उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत, जयंत पाटील असतील आणि इतर नेते सुद्धा बैठकीला पोहोचलेले आहे. परिषद सभागृह 5 या ठिकाणी ही बैठक सुरू झालेली आहे. निवडणूक मुख्य अधिकारी सुद्धा या बैठकीला पोहोचलेले आहे. त्यामुळे आता या बैठकीला जे आहे ती थोड्या वेळामध्ये सुरुवात होणार आहे. आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे नेते आहेत, सोबतच राज ठाकरे सुद्धा या भेटीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती जी आहे ती चर्चा होणार आहे. वारंवार आपण पाहतोय की ज्या प्रकारे जे आहे ते आरोप केले जातात की मतदार याद्या असतील किंवा काय असतील, या सगळ्या मुद्द्यांवरती जी आहे ती चर्चा होणार आहे. आणि आपण पाहतोय की या बैठकीमध्ये ही चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि आपण पाहतोय की ही अतिशय महत्त्वाची बैठक मानली जाते, कारण राहुल गांधी यांनी आरोप केल्यानंतर जे आहे ते कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतात की मतदार याद्या असतील किंवा या सगळ्या याच्यावरती जे आहे ते आता महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा अगदी राज ठाकरे असतील, हे सगळे जे आहे ते मुद्दे मांडणार आहेत. आणि या सगळ्या मुद्द्यांना मुख्य निवडणूक अधिकारी आता कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय की मतदार याद्या ज्या आहेत त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होता. अनेक मतदार जे आहेत ते गाळले गेले आणि नव्याने काही मतदार जे आहे ते ॲड केले गेले, यावरती सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप होता. आणि त्यावरती आज जी आहे ती चर्चा होणार आहे. राहुल गांधी यांनी सुद्धा यावरती फोकस केला होता. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी सुद्धा यावरती अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण केला होता आणि आज या संदर्भामध्ये यावरती चर्चा होईल. त्याचसोबत आपण पाहतोय की दुसरं म्हणजे जे काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्यामध्ये आपण पाहतोय की वार्ड रचना ज्या प्रकारे झालेली आहे याच्यावरती सुद्धा प्रभाग रचनेवरती सुद्धा अनेक मुद्दे जे आहे ते उपस्थित केलेले होते आणि त्या अनुषंगाने सुद्धा चर्चा केली जाणार आहे. खरं तर आपण पाहतोय की या सगळ्या प्रक्रिया सुरू असताना विरोधकांनी अनेक आक्षेप जे आहेत ते घेतलेले होते. मात्र हे आक्षेप जे आहे याच्यावरती आता नेमकं निवडणूक आयोगाने काय भूमिका घेतलेली आहे, निवडणूक आयोगाची नेमकी काय भूमिका आहे, यावरती सुद्धा प्रश्न जे आहे ते विचारले जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आता हे शिष्टमंडळातील नेते जे आहे ते प्रश्न उपस्थित करतील आणि त्यावरती उत्तर जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांकडून काय मिळते हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे. खरं तर आपण पाहतोय का पहिल्यांदाच एवढे मोठे सगळे नेते जे आहेत ते बैठकीला पोहोचलेले पाहायला मिळतात. स्वतः शरद पवार सुद्धा या ठिकाणी या बैठकीला येणार आहे. आपण पाहिलं का शरद पवार सुद्धा अनेक वर्षानंतर जे आहे ते मंत्रालयात दाखल होतात. ज्यावेळेस मंत्रालयामध्ये आग लागल्याची घटना घडलेली होती त्यावेळेस शरद पवार पोहोचले होते आणि त्यानंतर सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांची सुद्धा भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार आहे. अनेक भाषणांमधून सुद्धा राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला होता आणि त्याच अनुषंगाने आता नेमकं राज ठाकरे या बैठकीमध्ये काय मुद्दा मांडणार आहे आणि या मुद्द्यावरती नेमकं निवडणूक आयोगाचं काय म्हणणं असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची ही बैठक सुरू आहे. आपण जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल की या बैठकीला समोर एक मोठी स्क्रीन जी आहे ती लावलेली आहे. त्यामुळे या स्क्रीनवरती प्रेझेंटेशन जे आहे ते केलं जाणार आहे. खरं तर अनेक मुद्द्यावरती जे आहे ते आपण पाहतोय की निवेदन सुद्धा दिलं जाणार आहे. त्यामुळे या निवेदनामध्ये काय काय नेमकं मुद्दे असणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहील. आपण पाहतोय का समोर स्क्रीन प्रेझेंटेशन आहे आणि त्यामध्ये पॉलिटिकल पार्टी मीटिंग अशा प्रकारचं जे आहे ते आपल्याला लिहिलेलं सुद्धा पाहायला मिळतंय. त्यामुळे जे जे मुद्दे आहेत ते सगळे समोर जे आहेत ते लिहिले जातील. पाहतोय आपण की आता या बैठकीला सुद्धा अजून काही नेते पोहोचताना पाहायला मिळतात. खरं तर या बैठकीला आपण पाहतोय रईस शेख हे सुद्धा दाखल झालेले आहे. खरं तर जवळपास विरोधातील सगळ्याच पक्षातील नेते आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतात. आपण पाहतोय जयंत पाटील जे शेकापचे नेते आहेत ते सुद्धा आलेले आहेत. अजित नवले असतील, त्याचप्रमाणे आपण पाहतोय की कम्युनिस्ट पक्षाचे नेते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळे आपण पाहिलं की काँग्रेस असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, शरद पवार स्वतः दाखल झालेले आहेत. शरद पवार सुद्धा या बैठकीला आलेले आहे. मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या ज्यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली त्यावेळेस पक्षातील कोणीतरी नेता जात होता. मात्र यावेळी पाहतोय आपण का सगळ्याच पक्षांचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. शरद पवार सुद्धा या बैठकीला आता दाखल झालेले आहेत. पाहतोय आपण शरद पवार सुद्धा आता बैठकीला पोहोचलेले आहेत. त्यांच्या आधीच राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे असतील, जयंत पाटील असतील, काँग्रेसचे नेते असतील, हे सगळे पोहोचलेले होते. आणि आता आपण पाहतोय की शरद पवार आहे, जयंत पाटील शेकापचे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सोबतच आपण पाहतोय की इतर पक्षांचे सुद्धा नेते जे आहेत ते पोहोचलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील जवळपास सगळ्याच पक्षांचे नेते जे आहेत ते या बैठकीला दाखल झालेले आहेत.
ही बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण यामध्ये त्या राजू, या पक्षाचे सगळ्या संदर्भातले मुख्य आणखी आहेत, अपडेट घ्यायचे आहेत, पण आहेत, थोडंसं ते थांबवते. आले आहेत. त्यामुळे पण जे निवेदन आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं जाणार आहे ते एबीपी माझाच्या हाती लागलंय. आपण सगळ्या प्रेक्षकांना या निवेदनातले महत्वाचे मुद्दे वाचून दाखवूयात. प्रति माननीय श्री दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य. विषय असा आहे, निवडणूक आयोगाच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासंबंधी. सस्नेह, जय महाराष्ट्र. येत्या काही काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, परंतु 2024 मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्षात सामान्य माणसाच्या मनात खूपच शंका आहेत. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं आम्ही सगळेच म्हणतो. सध्याच्या एकूणच निवडणूक आयोगाच्या कारभाराकडे बघितल्यावर खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उत्पन्न होत आहे. असो, निवडणूक आयोग आजही स्वायत्त आहे असं आम्ही मानतो आणि त्यामुळे राजकीय व्यवस्थेच्या मनात आणि सामान्यांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि त्यावर काही ठोस कृती देखील आहे. पहिला मुद्दा असा की 2024 मध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झाली आणि नावं वगळली देखील गेली. पण जी नावं वगळण्यात आली की त्याची यादी किंवा त्याचा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदाराला बघायला का मिळत नाही? एखाद्या व्यक्तीचं नाव का वगळलं गेलं याची कारणं त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला कळायला नको का? त्यामुळे निवडणूक आयोगानं जी नावं वगळली आहेत त्याचा पूर्ण तपशील आणि ती नावं त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलीच पाहिजेत, कारण तो मतदाराचा अधिकार आहे. दुसरा मुद्दा, महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 ला झाल्या आणि त्या दरम्यानची मतदार यादी प्रसिद्ध झाली. आणि या सगळ्या संदर्भात आपण पुन्हा एकदा संवाद साधूयात. राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत. राजू, पहिला मुद्दा तो म्हणजे जी नावं नवीन ऍड करण्यात आली आणि जी वगळण्यात आली त्यासंबंधी लिहिण्यात आलेलं आहे. या सगळ्या विरोधी पक्षांचं हे नावांसंदर्भात काय म्हणणं आहे सविस्तर जाणून घ्यायचं. अगदी आपण पाहतोय की आता या बैठकीला सुरुवात झालेली आहे. आपण सुरुवातीला जाणून घेऊया का बैठकीमध्ये या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकारी आहेत, शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, जयंत पाटील दोन्ही शेकापचे आणि राष्ट्रवादीचे आहेत आणि इतर पक्षाचे सुद्धा महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. आणि जे निवेदन आहे एबीपी माझ्या हाती लागलेलं आहे, यामध्ये आपण पाहतोय की अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही मतदार यादी आहे यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. या मतदार यादीवरती आपण पाहतोय की अनेक नावं नव्याने आलेले आहेत, तर काही नावं जी आहेत ती गाळलेली आहेत. ही सगळी नावं जी आहेत आम्हाला याची यादी मिळावा अशी वारंवार मागणी जी आहे ती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेली होती आणि तीच मागणी या निवेदनाच्या माध्यमातून लावून धरताना पाहायला मिळतात. आता आपण पाहिलं की या बैठकीमध्ये समोर एक मोठी स्क्रीन लावलेली आहे, त्यामुळे किती नवीन मतदार आलेले आहेत, कुठले मतदार कमी झालेले आहेत याची संपूर्णपणे माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाकडनं दिली जाणार आहे. मात्र ही माहिती देत असताना या सगळ्या नेत्यांचं समाधान होतंय का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे की वारंवार मतदान जे आहे होत असताना एकच व्यक्ती अनेकदा मतदान करतं किंवा ज्यांचे आयडेंटिटी प्रूफ नाहीत असे सुद्धा अनेक मतदार जे आहे ते मतदान करतात, बोगस मतदान करतात. अशा प्रकारचं सुद्धा राहुल गांधीने हा मुद्दा लावून धरलेला होता आणि तोच मुद्दा जो आहे तो वारंवार महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा लावून धरलेला होता आणि तोच मुद्दा आज या ठिकाणी पुन्हा एकदा जे आहे तो लावून धरला जाणार आहे. यावरती निवडणूक आयोगाचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील, कारण ज्यावेळी आपण पाहतोय की राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झालेली होती त्यावेळी त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले होते, अनेक आरोप केलेले होते आणि काही कागदपत्र सुद्धा देण्यात आलेले होते. या कागदपत्रांवरती जे आहे ते पुराव्यांच्या सोबत ठोस असं उत्तर जे आहे ते निवडणूक आयोगाकडनं आलेलं नव्हतं. त्यामुळे आता निवडणूक आयोग जे आहे ते इथं ठोस उत्तर देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. तिसरा मुद्दा आपण पाहतोय की प्रभाग रचना ज्या आहे त्या होताना पाहायला मिळतात. मात्र या प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक हरकती ज्या आहेत त्या विरोधी पक्षातील नेत्यांनी घेतलेल्या होत्या. त्या हरकतींचं नेमकं काय झालं, त्या हरकती विचारात न घेता पुढे प्रक्रिया कशी झाली हा सुद्धा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी विरोधक विचारणार आहे. त्यामुळे त्याकडे निवडणूक आयोगाचं नेमकं काय उत्तर आहे हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. खरं तर आपण पाहतो की सगळ्या मुद्द्यांना धरून ही अतिशय महत्त्वाची बैठक असणार आहे,
खरं तर ह्या सगळ्या नेत्यांमध्ये आपण पाहतो का हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडीने